किधर जाना है? जाना किधर है आपको? कहाँ से जाओगे? ठीक है। जल्दी उतर जाना, सिग्नल ऑन है। चलो। वैसे कभी कभी लिफ्ट देना अच्छा भी नहीं होता है, पता नहीं क्या है। अभी पीछे बैग में वॉलेट रहता है, लैपटॉप रहता है, कोई ना कोई निकाल भी लेता है। तो सोच समझ के लिफ्ट देना चाहिए। अगर लिफ्ट देते तो हमको ध्यान देना चाहिए कि पीछे हुए बैठा हुआ जो बंदा है वो क्या कर रहा है क्या नहीं अपने साथ। तो हेलो गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल और स्वागत है आपका फिर से एक बार एक नए मोटो ब्लॉग में। काफी टाइम से व्लॉग नहीं आ रहे थे, काफी बिजी था मैं। कुछ ऑफिशियल असाइनमेंट्स थे, कुछ प्रोजेक्ट्स थे, उसमें बिजी था, इसलिए नहीं हो पा रहा था व्लॉग्स बनाना। हाँ, अभी आप बोलोगे कि बाइक पे जाते जाते तो बनाना है, लेकिन क्या है कि दिमाग में हर चीज होती है एक एक, वो रिपीटेड होती रहती है। और बाइक चलाते हुए कॉन्सेंट्रेशन भी होना बहुत जरूरी है। तो खैर कोई नहीं, अभी हम है रिलैक्स, अभी वैकेशन का टाइम है। एनुअल वैकेशन पे सब लोग जाएंगे अभी। और सबसे पहले आप सबको मेरी तरफ से मेरी क्रिसमस और हैप्पी न्यू ईयर। तो देखते हैं आज हमें क्या क्या ये रोड पे चमत्कार देखने मिलते। काफी टाइम हो गया हमने कोई चमत्कार देखा नहीं, या देखा भी तो अनदेखा किया। तो लेट्स सी। सीक्रेट सैंटा आपको पता ही होगा, कल हमने भी काफी एंजॉय किया सीक्रेट सैंटा, मजा आ गया। अगर आपने भी सीक्रेट सैंटा जो है ऑफिस में सेलिब्रेट किया रहेगा तो हिट द लाइक बटन। एम्बुलेंस जा रही है, भगवान करे बाबा इसमें जो भी जा रहा है वो सुरक्षित वापस अपने घर पे रिटर्न आ जाए। फक, दैट वाज द रॉन्ग मूव जो मैंने लिया था। अभी मिरर में देखा नहीं और लेफ्ट में घुसा। थैंक गॉड उन्होंने हॉर्न दे दिया। मौसम बड़ा ठंडा है, ठंडे मौसम में क्या बोलो आपको, क्या फील होता है। काफी टाइम से ठंडी की इंतजार थी हमें। अच्छा लग रहा है, ठंड ठंड ठंड। सॉरी। तर मित्रांनो, आज माहोल खूप छान आहे आणि आज खरंच खूप बरं वाटतंय की तुम्ही माझ्या तोंडातून अजून काही अपशब्द ऐकले नाहीये। सकाळी आज ऑफिसला मी टाइम मध्ये पोहोचत आहे। शनिवार असला तरी आज टाइम मध्ये पोहोचत आहे। आणि आज आमचा मिसळ पाव खाण्याचा बेत आहे सगळ्यांचा। तर मामलेदार मधून मिसळ पाव मागवलाय, तो आम्ही खाणार आहे। तो वाला होता, त्याने असा वरती हात करून काय दाखवला मला काही कळालं नाही। होऊ शकतं मी काहीतरी चुकीचा मूव घेतला असं त्याला वाटलं असेल, पण मी काही चुकी करत नाही। आणि जर चुकी केली असेल तर तो एवढा पाठी राहिला नसता, आला असता एवढ्यामध्ये मला शिया घालायला। पण ते हात कोणाला दाखवला, काय केलं आता माझं मला माहिती नाही। असं काय बोललं तर आपण विचार करू त्याच्यावर। ठिकाण खड्डे कधी हे लोक भरतील ना काही कळत नाही। त्यांच्या आईचा भरोसा आपण टॅक्स भरतो, पण हे आपल्या भरोशाचा पूर्ण गैरवापर करतात। काही रस्त्यावरती कामं झालेली नाही, एवढे खड्डे 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 करून ठेवले। हा ही शपथ सांगतो, पाठीची अशी चाळण झालेली आहे या खड्ड्यांमुळे। शेवटी हे लोक कधी सुधारतील काय माहिती नाही, टॅक्सचा पैसा घेऊन काय करतात। सिग्नल चालू भेटला आहे का आपल्याला? तर नाही, समोरचा सिग्नल चालू आहे, पाठचा सिग्नल बंद आहे। जा बाबा जा, तुला घाई आहे जा। लाईट चालू झालेला आहे अशा प्रकारे। आज पहिल्यांदा असं झालंय, शनिवार आहे, इथे कोणच काका काकी पोलीसवाले उभे नाहीये। सिग्नल सगळ्यांनी व्यवस्थित पाळलेलं आहे। काय याचा हेल्मेट पडलं इथे त्यांचे।
कसं यार सारखं याची गाडी आहे वाटतं चुती असा. मला वाटलं कोण पडला की काय ऍक्सिडेंट होऊन. खरंच तुम्हाला पण असं वाटलं असेल म्हणजे लोक अशी चक्रमृगी असतात रस्त्यांमध्ये. मला वाटलं 2 मिनिटासाठी बोललं आता बघून थांबावं लागेल कोणाला काही मदतीची गरज असेल तर. ब्लिंकिट वाले दादा बघतात याने काय हेल्मेटला काय लावलंय असं त्यांचा प्रश्न निर्माण झाला असेल. काय करूया थांबूया जाऊन दे थांबूया. पाण्याने भरलेला ट्रक आहे सॉरी टँकर तर त्याला जाऊन देणं महत्वाचंच आहे. धन्यवाद भाऊसाहेब तुम्ही थांबल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमच्याकडून. ट्रॅफिक हवालदार नाही आहे ते पर्सनल ट्रॅफिक असिस्टंट आहेत. या शाळेची इथे एक शाळा आहे तर शाळेच्या बसेसमुळे ट्रॅफिक होते म्हणून त्यांना उभं केलंय तिथे. तर असं मित्रांनो आज रोडवरती आपल्याला काहीच खास असं भेटलेलं नाहीये तरी पण तुम्ही हा व्लॉग लास्ट पर्यंत बघितला त्यासाठी तुमचे नक्कीच आभार. खूप 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 धन्यवाद. आणि नेहमीप्रमाणे मी तुम्हाला बोलतो तसंच की भगवान आपका भला करे और आपको बहुत बड़ा करे. तो मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तब तक टाटा सी यू टेक केअर बाय बाय. आपका ख्याल रखिए. वातावरण खूप कोजी झालंय आणि खरंच या कोजी वातावरण मध्ये बाईक राईड करायचा एवढा आनंद आणि एवढा त्याच्यामध्ये मजा येते ना की तुम्हाला काय सांगू. म्हणजे खरंच म्हणजे गरमीमध्ये बाईक चालवा आणि थंडीमध्ये बाईक चालवण्यामध्ये खूप चांगलंच अंतर आहे. मित्रांनो व्लॉगिंग जे करतात त्यांना लोक अजीब प्रकारे बघतात. म्हणजे जाता येता लोक असं बघत असतात की बाबा हा काय वेडा माणूस आहे एकटाच बोलतोय एकटाच बडबडतोय कोणाशी बोलतोय काय बोलतोय. म्हणजे खरंच ते ब्लॉगरची एका वेड्या माणसांमध्येच गिनती करतात. आणि जसं वेळा माणसामध्ये गिनती करतात पण त्या प्रकारे हे व्हिडिओला लाईकही करतात चॅनलला सबस्क्राईब पण करतात आणि कमेंट्स पण करतात. जर तुम्ही पण त्याच कॅटेगरीमध्ये असाल तर नक्की जी गोष्ट मी सांगितली त्यातली एखादी तरी फॉलो करा. अशा प्रकारे आपला झाला इथून व्हिडिओ कम्प्लीट. तर आपण चाललोय आपल्या ऑफिसमध्ये वरती आणि आता व्हिडिओला इथे संपवायची वेळ आली आहे. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.